दिलेला शब्द न पाळता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी असल्याचा शब्द ते सर्वत्र देत फिरत असले तरी मात्र पंजाबमधील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीची वाट लावलेली आहे. त्यामुळे भाजप सरकारची पुंगी टाईट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटू लागल्यामुळे अखेर नमोजी नमले. 19 नोव्हेंबर 2019 रोजी 3 कायदे मागे घेण्याची नामुष्की या सरकारवर आली. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे 3 कायदे जरी सरकारनं मागे घेतले तरी त्याचवेळी शेतकऱ्यांनी इतर मागण्या मांडल्या होत्या, पण सरकारनं सोडवण्याचा शब्द दिला होता. पण तो शब्द न पाळल्यामुळे पुन्हा एकदा पंजाबचे किसान मोठ्या संख्येने एकवटले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला किमान आधारभूत किंमत मिळावी ही महत्त्वाची मागणी. कृषी कायदे रद्द करताना मोदी सरकारनं तुमच्या सर्व मागण्या मान्य करू असं सांगितलं होतं. 3 वर्षात या सरकारनं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, त्यामुळे शेतकरी पेटून उठलेत. तूर डाळ, उडीद डाळ, मसूर, कापूस आणि मक्याची कोणत्याही बंधनाशिवाय नाफेड किंवा NCCF हमीभावानं खरेदीचे करार करतील, यासाठी खरेदी पोर्टल विकसित करता येईल असा प्रस्ताव मोदी सरकारनं शेतकऱ्यांवर ठेवला. हा प्रस्ताव फेटाळत 23 पिकांना हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे दिल्लीमध्ये मोदी सरकारची शेतकऱ्यांनी आणि राज्यामध्ये महायुतीच्या सरकारची मराठा समाज बांधवांनी चांगलीच बत्ती गुल केली आहे. शेतमालाला किमान हमीभाव एवढाच मर्यादित करत होऊन नसून कृषी व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचं शोषण थांबून देशाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि स्वाभिमानी जगला पाहिजे. यासाठी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मोदी गॅरंटीची लाट पसरलेली असताना या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार याकडे लक्ष लागलंय.